हॅलो गाईस, आज करूया शेंगदाणा खोबऱ्याची चटणी. इथे शेंगदाणे भाजून घ्यायचे. मी 1 वाटी शेंगदाणे घेतले. भाजून झाल्यानंतर खोबरं घ्यायचं आहे. 1 वाटी खोबरं घेतलं आहे. त्याला परतून घ्यायचं आहे. परतून झाल्यानंतर काढून घ्यायचं आहे. एका परातीत हे शेंगदाणे टाकले. ते थंड झाले की याचे सालं काढून घ्यायचे. कढई घ्यायची. कढईत तीळ भाजून घ्यायची. थोडंसं सोनेरी रंग आला की तिला काढून घ्यायचे. मिरच्या घेतल्या आहेत मी. मिरच्या चांगल्या भाजून घेतल्यानंतर काढून घ्यायचे. लसूण घेतले. थोडीशी चिंच घेतले. आता हे मिक्सरमध्ये वाटून घ्यायचे. भाजलेले शेंगदाणे, लसूण टाकून छान वाटून घ्यायचे. एका बाउलात काढून घ्यायचे. आता मिरच्या घ्यायचे, खोबरं घ्यायचे, तीळ घ्यायची, भाजलेली तीळ, त्याच्यात चिंच, मीठ आपल्या स्वादानुसार, तुम्हाला जेवढं लागतंय तेवढं, आणि वाटून घ्यायचं आणि एकत्र करून घ्यायचं. अशी खोबरं शेंगदाण्याची चटणी तुम्हाला कशी वाटली कमेंट्समध्ये नक्की सांगा. एकदा तुम्हीही नक्की ट्राय करून बघा.